नागपूरमध्ये बर्ड फ्लूनं चिंता वाढवलेली आहे। 3000 बाधित कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली। 180 अंडी आणि 1000 किलो खाद्यही नष्ट करण्यात आलंय। तर ताजबागमधील 1 किलोमीटर क्षेत्र हे बाधित म्हणून घोषित करण्यात आले। 25 ते 30 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, एक दिवसापूर्वी बर्ड फ्लू असल्याचं निष्पन्न झालेलं होतं। भोपाळच्या प्रयोगशाळेतून हा अहवाल आलेला होता आणि त्यानंतर आरोग्य विभाग असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, ते आपल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केली आणि त्या अंतर्गत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्या परिसरामधील जी चिकनची दुकानं आहेत, जी अंडींची दुकानं आहेत, त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। 3000 कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 180 अंडी आणि 1000 किलो जे खाद्य होतं त्यांचंही विल्हेवाट लावण्यात आलेली। त्याचबरोबर या बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या 25 ते 30 जणांवर औषधोपचारही करण्यात आलेला आहे। 1 किलोमीटरचा जो परिसर आहे तो संपूर्णपणे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने 21 दिवस पर्यंत इथे कुठलेही दुकानं लावण्यास किंवा यात्रा भरवण्यास किंवा या प्रकारची मांस विक्री करण्यामध्ये मांस विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे एकूणच आता या बर्ड फ्लूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे बाधित क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे आणि व्यापारासाठी देखील प्रतिबंधित करण्यात आलेला आहे। याचा जो प्रादुर्भाव आहे तो शहरात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी देखील आता आरोग्य विभाग आणि मनपाच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असल्याचं या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।